ते जे काय सांगत असतील त्याचं सगळं ट्रान्सलेशन मी तुम्हाला करून देणार, मी किंवा अजय सर. आता बघूया तिकडे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एका ग्रुपमध्ये एकत्र पाठवतायत, ते ग्रुप स्प्लिट करतायत. जर का एकत्र पाठवलं तर तुम्हा सगळ्यांना मी मराठीमध्ये सांगेन. जर का ग्रुप स्प्लिट झाला तर मग एका ग्रुप सोबत मी राहील, एका ग्रुप सोबत अजय सर राहतील. सो ही जी विजिट आहे ही आपली साधारण एक 1.5 ते 2 तासाची विजिट असणार आहे. तिथून आपण निघणार, आपण लंचला येणार आहोत आणि लंच झाल्यानंतर आपण परत प्लीज लक्ष द्या. माझी विनंती आहे की जेव्हा मी काही माहिती किंवा सूचना देते तेव्हा कृपया थोडा वेळ शांत बसा, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये बोलू शकता. लंच झाल्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या विजिटला जाणार आहोत आणि दुसरी जी विजिट आहे ती तुमची सिरियल फार्म, आणि सिरियल म्हणजे आपली जी धान्य असतात त्याचं शेत आहे किंवा त्याचे जे उत्पादन आहेत ती कशी घेतली जातात, आणि बायोगॅस प्रोडक्ट्स बद्दल तिकडे तुम्हाला माहिती मिळेल. हे झाल्यानंतर आपण बघूया वेळ कशी होते, कसं जमतंय. त्याच्यानंतर आपण डिनरला जाऊ आणि मग डिनर करून हॉटेलला येऊ. आणि तुम्हाला ऐकायला असं वाटतं की आपण तर 2च ठिकाणी जातोय, पण ह्या ठिकाणी यायला जायला, तिथे जाऊन तो वेळ घालवायला, परत मध्ये लंच करणार, ह्या सगळ्यामध्ये आपला अख्खा दिवस जाणार आहे. सो त्या हिशोबाने आपला संपूर्ण दिवस आपण प्लॅन केलेला आहे. आणि मी काल सांगितलं तसं परत एकदा 2-3 गोष्टी फक्त रिमाइंड करते. तुमच्या ज्या व्हॅल्युएबल वस्तू आहेत, ज्यामध्ये तुमचे जी छोटी बॅग तुमची आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे आहेत किंवा मोबाईल आहे, कॅमेरा आहे, ती बॅग कायम तुमच्या जवळ ठेवा. बसमधून उतरताना प्रत्येक वेळेला, मग ते आपण रेस्टॉरंटला उतरू, कुठच्या व्हिजिटला उतरू, कुठच्या साईटसीइंगला उतरू, वॉशरूमला उतरू, ती बॅग कायम तुमच्या जवळ ठेवा. बाकीच्या वस्तू तुम्ही बसमध्ये ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, त्याला काही इश्यू नाही आहे. आणि फक्त एवढ्या गोष्टीची काळजी घ्या की बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला काही फोन असतील, व्हिडिओ कॉल असतील, तर कृपया तुमचे स्वतःचे हेडफोन वापरा, जेणेकरून इतरांना काही डिस्टर्बन्स होणार नाही. आता मी तुम्हाला एक डिव्हाइस देणार आहे. आता हे जे डिव्हाइस आहे हे स्पेशली कंपनीने तुम्हा सर्वांसाठी ऑर्डर केलेलं आहे आणि हे तुमच्यासोबत पूर्ण टूरवर राहणार आहे. पण हे डिव्हाइस जरी आपण ऑर्डर केलेलं असलं तरी ते रेंटल बेसिसवरती आहे आणि त्याचे चार्जेस आपण पे केलेले आहेत. हे आपण पूर्ण टूरवर वापरणार आहोत आणि त्याचा सर्वात सुंदर फायदा असा आहे, ते डिव्हाइस मी तुम्हाला देणार, त्याचा माईक माझ्याकडे असणार. त्या डिव्हाइस सोबत तुम्हाला एक इयरपीस पण मिळेल. आता बसमध्ये असतो तेव्हा तर काही प्रॉब्लेम नसतो, माझ्या हातात माईक आहे, तुम्हा सगळ्यांना माझा आवाज येतो, पहिल्या सीटवरून ऐकू येतोय. पण एकदा बाहेर पडल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आरडाओरडा करणं एक तर अलाउड नसतं, प्रत्येक ठिकाणी शक्य नसतं, आणि काही वेळा मी कितीही सांगितलं तरी शेवटच्या माणसाला व्यवस्थित ऐकू येईल असं होत नाही. त्याच्यासाठी आपण ह्या डिव्हाइसची अरेंजमेंट केलेली आहे. ते डिव्हाइस मी आता तुम्हाला देते. ते डिव्हाइस ऑलरेडी सेट केलेले आहे. ते कसे वापरायचे, त्याचं काय प्रोसिजर आहे ते मी सगळं तुम्हाला सांगते. आधी प्रत्येकाने ते एक घ्या आणि माझ्यासाठी थांबा, मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते की ते कसं वापरायचं आहे. आज 17 तारखेला मी तुम्हाला ते डिव्हाइस देते. तुम्हाला ते मला संपूर्ण जसंच्या तसं, साधारण एक आपलं शेवटचं विजिट झालं, माझ्या मते एक 26 तारखेला आपली शेवटची विजिट आहे, 26 तारखेला शेवटची विजिट आपली संपली की तुम्हाला ते डिव्हाइस मला परत करायचंय, कारण मला ते परत तिकडच्या हॉटेलमध्ये सबमिट करायचंय. हे मी इकडच्या हॉटेलमधून कलेक्ट केलंय, ते तिकडच्या हॉटेलमध्ये मला सबमिट करायचं आहे. कृपया ते व्यवस्थित वापरा, त्याला कोणताही डॅमेज होऊ देऊ नका, त्याला कोणतंही नुकसान होऊ देऊ नका, ते हरवू नका. जर का असं काही झालं तर त्याचं ज्याने कोणी डिव्हाइस हरवलं असेल किंवा डॅमेज केलं असेल त्याचा दंड आहे 50 युरोचा. हा, मस्करी नाही, जे आहे ते खरं सांगते, कारण जे नाही मिळणार त्याचे पैसे द्यायचे. सो ज्याच्याकडून ते हरवणार किंवा डॅमेज होणार त्याच्याकडून तो दंड घेतला जाणार. सो हे तुमच्यासाठी सांगते. आणि मी आता एक एक करून ते डिव्हाइस वाटायला सुरुवात करते. ते डिव्हाइस हातात घ्या आणि माझ्यासाठी थांबा.